शासनाचे अधिकारी करतात काय? हे सगळे अधिकारी होते यांनी इथं समोर त्या माणसाने वन श्रमिकाने वन मजुराने त्याच्या मागणीसाठी त्याच्या न्याय हक्कासाठी इथं पेटून घेतलं। अखेर न्याय न मिळाल्यानं वन मजुराचे आत्मदहन, गेंड्याच्या कातडीचे अधिकारी तो मी नवेच्या भूमिकेत। ताराबाद वन परिक्षेत्रातील वन मजूर राजेंद्र साळुंखे यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याची कालच प्रखर न्यूजनं बातमी प्रसारित केली होती। या गंभीर प्रकरणाकडे वन विभाग व पोलीस प्रशासनानं सपशेल डोळे झाक केली असता आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजेंद्र साळुंखे यांनी ताराबाद वन विभागाच्या कार्यालयाबाहेर स्वतःवर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता यात राजेंद्र साळुंखे हे 50 ते 60% गंभीररित्या भाजले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक इथं हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे। राजेंद्र साळुंखे यांनी यापूर्वीच वन विभागाला व पोलीस प्रशासनाला कळवले होते, तरी सुद्धा या विभागांनी याकडे सपशेल डोळे झाक केल्याचं आता स्पष्ट दिसत आहे। राजेंद्र साळुंखे हे स्वतःला पेटवून घेत असताना वन विभागातील कर्मचारी यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली, जणू काही त्यांना हे हवेच होते किंवा राजेंद्र साळुंखे यांचा त्यांना बळी हवा होता की काय अशी शंका येते। एवढे गंभीर प्रकरण घडले असताना सुद्धा लोकप्रतिनिधी हे देखील तिकडे फिरकले नाहीत, हे देखील खेदजनक आहे। जर पोलीस प्रशासन व वन विभागाकडून या निवेदनाची दखल घेतली असती तर वन मजूर राजेंद्र साळुंखे यांच्यावर आत्मदहन करण्याची वेळ आली नसती। संबंधित अधिकारी यांनी उंटावरून शेळ्या हकल्याचा प्रकार केल्याचं घटनेचं गांभीर्यानं लक्षात येत आहे। यावेळी आमची प्रखर न्यूज 24 तासची टीम ने ग्राउंड रिपोर्ट घेतला असता काळिंबा फासणारी घटना आज ताराबाद वन परिक्षेत्रामध्ये घडलेली आहे। राजेंद्र साळुंखे नावाचे वन कर्मचारी गेल्या अनेक महिन्यापासून आपल्या थकीत वेतनासाठी ते पाठपुरावा करत होते। ह्या बाबतीमध्ये मीडिया असेल त्या माध्यमातून गेल्या अनेक बातम्या सातत्याने गेल्या 4-5 दिवसापासून 15 दिवसापासून प्रकाशित होत होत्या। आपल्याच प्रखर न्यूज 24 या चॅनलने देखील कालच ही बातमी दाखवली होती। परंतु इतकं निष्काळजी हे अधिकारी कसे असू शकतात किंवा ह्या विभागाचे मंत्री कसे असू शकतात की एक वन कर्मचारी एक निवेदन देतो किंवा आपल्या अर्जात म्हणतो की मला जर न्याय मिळाला नाही तर मी आमदार काय करत होते? आमदारांचं काम नाही का? तालुक्यामध्ये काय होतं ते आमदारांनी पण बघितलं पाहिजे। माझ्या आमदारांना पण विनंती आहे माझी, परत आमदारांना पण फिरू देणार नाही, जाहीरपणे सांगतो मी। आणि आमदार फंदार काय करतात? फक्त मात्र आमदार दखल घ्यावी। आतापर्यंत आमदार काम होत आटे कथा काय लोकप्रतिनिधी मरे का? अरे मत मागा तुम्ही येतात लाख निवड देतो। मंडळी असतील हे खूप चिडलेले आहेत, कारण राजेंद्र साळुंखे ह्या वन कर्मचाऱ्याने स्वतःचं आत्मदहन करून घेत असताना स्वतःला ह्या याच्यात जाळून घेताना ते जवळपास 50%पेक्षाही जास्त भाजले गेल्याची प्राथमिक माहिती आहे। एक वन कर्मचारी याचं नुकसान नाही तर एका कुटुंबाचं नुकसान ह्या सर्व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे झालेलं आहे। कुठल्या तरी एका अधिकाऱ्याचं याच्यामध्ये नाव घेतलं जात आहे, त्या एका अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी हे शासन आणि प्रशासन इतकं कशा पद्धतीने काम करत असेल नाही, परंतु याची दखल पाहिजे होती। आज ही घटना घडली नसती, याचे दुष्परिणाम तालुक्यामध्ये काय उमटतील या ठिकाणी तालुक्याचे प्रतिनिधी तालुक्याचे लोकप्रतिनिधी देखील याकडे अजून फिरकलेले नाहीत। सर्वात जास्त ह्या प्रकरणाची दखल शासनाने घ्यायला पाहिजे होती, परंतु झालेली नाही। हा एक दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि खरोखर आज प्रजासत्ताक दिना दिवशी लोकशाहीला काळिंबा फासणारी ही घटना आहे। एका वन कर्मचाऱ्याला अधिकारी लोक जर न्याय देऊ शकत नसतील तर काय? ज्या ठिकाणी त्यावेळेची घटना घडत होती तेव्हा एकही अधिकारी राजेंद्र साळुंखे यांना वाचवण्यासाठी देखील आला नाही किंवा त्यांना विरोधात थांबवण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केला नाही। आणि पोलीस प्रशासन देखील त्यावेळेस मला असं वाटतं की घटनास्थळी नव्हती। पोलीस प्रशासनाला देखील त्यांनी जायखेडा पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिला होता की मी 26 तारखेला आत्मदहन करणार आहेत, परंतु पोलीस प्रशासनाने देखील याकडे कानाडोळा केल्याचं दिसून येतं आहे। प्रखर न्यूज 24 साठी मी भैयासाहेब माळी, कॅमेरा। आज महाराष्ट्र राज्यामध्ये या लोकशाहीला काळिंबा फासणारी घटना
वन परिक्षेत्र अधिकारी ताराबाद या कार्यालयामध्ये घडलेले आहे। या ठिकाणी एक वन मजूर गेल्या 7-8 महिन्यापासून आपल्या थकीत वेतनासाठी प्रशासनाच्या दारात आपली मागणी सांगत होते। त्यांनी प्रत्येक अधिकाऱ्यांना सांगितलं की माझ्यावर अन्याय होतो आहे, माझ्याकडे दुर्लक्ष होतं आहे। संबंधित अधिकारी माझ्या ज्या काही त्यांच्या तक्रारी होत्या त्याची दखल घेतली जात नव्हती। त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, वन विभागाचे मंत्री असतील, संबंधित अधिकारी असतील, त्यांना त्यांनी पत्रव्यवहार करून सांगितलं होतं माझ्यावर अन्याय होतोय, मला न्याय हवा आहे। परंतु राजेंद्र साळुंखे हा या वनमजुराने जवळपास आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। प्रजासत्ताक दिवशी मी आत्मदहन करेल जर माझ्या मागण्या पूर्ण केल्या गेल्या नाहीत, माझं थकीत वेतन मला दिलं गेलं नाही। परंतु ह्या सर्व गोष्टींकडे या संबंधित विभागाने, वन विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केलंय। शासन आणि प्रशासन या गोष्टीला जबाबदार आहे का? इथे काही मंडळी जमलीत, आपण त्यांचं या ठिकाणी जाणून घेणार आहोत काय असणार आहे। लाज वाटली पाहिजे शासनाला। शासनाचे अधिकारी करतात काय? हे बेंचोद हे सगळे अधिकारी होते। यांनी इथं समोर त्या माणसाने, वन श्रमिकाने, वन मजुराने त्याच्या मागणीसाठी, त्याच्या न्याय हक्कासाठी इथं पेटून घेतलं। त्या माणसाच्या जीवाला काही झालं ना, उद्या कुठलंच काही करणार नाही, आम्ही एखाद्या अधिकारी सोडणार नाही। एकदम भ्रष्ट नालायक अधिकारी आहेत हे जे वन क्षेत्राचे अधिकारी आहेत ना, हे सगळ्यात जास्त भ्रष्ट आहेत। आज एक सामान्य कुटुंबाचा सामान्य माणूस, या माणसाने स्वतःसाठी नाही केलं, गोरगरिबांसाठी जगणारा माणूस होता, खरं बोलणारा माणूस होता, न्याय नीतीचा माणूस होता, आणि आज त्याने त्याच्या न्याय हक्कासाठी तर पेटून घेतलं। त्यांचे सगळे अधिकारी, हे अधिकारी आहेत ना सर्व या ठिकाणी समोर बघत होते, समोर पेटून घेत तरी यांनी कोणी अडवायचा प्रयत्न केला नाही, यांना माफ केलं नाही। कुठलं शासन येऊ आता आम्ही कायदा हातात घेऊ, काही फरक पडत नाही। आमच्या माणसाच्या जीवाला काही झालं तर आम्ही या हरामखोर अधिकाऱ्यांना सोडणार नाही। तो सागर पाटील कोण आहे? गेल्या 2 वर्षापासून हा अधिकारी त्या माणसाला त्रास देतोय, बायांना पुढे करतोय, त्या माणसावर छेडछाडीचा आरोप लावतोय। 55-60 वर्षामध्ये तो मानव वैतागून गेला होता या अधिकाऱ्यांना। माझी या शासनाला आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्या सर्व मंत्रालयाच्या सर्व मंत्र्यांना माझी विनंती आहे, जर का या माणसाला न्याय भेटला नाही राजेंद्र साळुंखे तर श्रीपुरवडे गाव ग्रामस्थ, कर्णिशेना महाराष्ट्र, महाराणा प्रताप क्रांती दल महाराष्ट्र, शिवसेना या सर्व संघटना रस्त्यावर उतरतील आणि याची दखल ते शासनाने घ्यावी, देवेंद्र फडणवीसांनी घ्यावी, गृहखात्याने घ्यावी। या माणसाला न्याय मिळाला नाही तर यांचा कुठलाही अधिकारी या बागलांमध्ये फिरू देणार नाही। आता जाहीरपणे या ठिकाणी सांगतो, त्यांना राजेंद्र साळुंखेला न्याय मिळावा ही माझी प्रमुख मागणी आहे। आज त्या माणसाच्या जीवाला काहीतरी झालंच, आता नाशिकला घेऊन गेलेले आहेत, फक्त त्या माणसाला जीवाला काही होऊ नये हीच आमची परमेश्वराकडे मागणी आहे। मात्र या अधिकाऱ्यांना कुठलीच माफी केली जाणार नाही, म्हणजे नाही, चुकीला माफी नाही, या जाहीरपणे सांगतो मी।